हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत मांडे. सगळ्यात आधी मांडे पुरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये फेमस तर आहेत, सर्वांना माहिती आहे की मांडे कसे बनतात. तर इथे आम्ही मांडे जे बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहोत. सो इथे ह्या व्हिडिओमध्ये मांडे पण दाखवणार आहेत आणि पुरणपोळी जी आपली महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी, जे की महाराष्ट्रीयन लोकांना खूप जास्त आवडते. ऑब्व्हियसली आम्हाला पण आवडते. सो इथे आपण ते दोघीही रेसिपी दाखवणार आहोत. सर्वात आधी आपण इथे मांडे बनवायला घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता त्यांची टेक्निक मांडे बनवायची. आय डोंट नो हाऊ ते कसं काय होतं, कोणाकडून ते फाटून जाईल, बट त्यांना येते, ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि इथे आता आपण ही मांडे जे ते बनवायला घेतलेले आहेत आणि इथे ना हे मातीचं भांडं असतं आणि त्याच्यावरती मांडे टाकलेले जातात, म्हणजे मांडे बनवलं जातात मातीच्या भांड्यांवर. तर ह्या मांड्यांवर आपण तेल तूप असं टाकतो आणि दोघी साईडनी याला चांगलं होऊ देतो. तर याच्यावर आता हे तूप तेल वगैरे असं टाकतं दोघी साईडनी, याला चांगलं होऊ देता. आणि मांडे कोणी कोणी खाल्ले नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा, कारण मी तर कधी काही खाल्ले नाही आहे अँड मला खरंच जाणून घ्यायचे की कसे असतात. तर आय थिंक ते नॉर्मली पोळीसारखेच असतील, मे बी, आय डोंट नो. तर इथे जे मांडे आहेत ते एका साईडने असं झालेले छान मस्त तुम्ही बघू शकता. आता त्याला फ्लिप वगैरे करते आणि त्याच करता इथेच आपण तुम्ही बघू शकता दुसरे पण मांडे जे दुसरी जे आहे ते पण बनवायला घेतलेले आहेत आणि इथे एका साईडने झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता. तर आता याला फ्लिप केलेलं आहे आपण, दुसऱ्या साईडने आपण याला होऊ द्यायचं आहे, दोघी साईडने आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. याच्यावर तेल वगैरे तूप असं ते टाकत राहतात आणि इथे जे आपले मांडे आहेत ते तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. आता आपण याला एका प्लेटमध्ये किंवा जे आपले ताट वगैरे असतं मोठं त्याच्यामध्ये आपण याला काढून घ्यायचं आहे. त्याच प्रकारे आता इथे आपण शिकणार आहोत पुरणपोळी जी की सर्वांना इथे आवडते. यात असं कोण असेल ज्यांना पुरणपोळी नसेल आवडत. इथे आपण ही चणा डाळ घेतलेली आहे, त्याला चांगलं आपण 3-4 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे. चांगलं गाय आपण तिला शिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये मी आपण इथे काहीच पाणी वगैरे काहीच नाही ठेवलेलं आहे. तसंच तुम्ही पण करायचं आहे. आणि जेवढी आपण इथे डाळ घेतलेली आहे तेवढीच आपण इथे साखर पण घेतलेली आहे. ती साखर आपण याच्यामध्ये टाकायची. यामध्ये आपण ना पाणी ना काहीच नाही टाकायचं आहे, फक्त डाळ. आणि जेवढी आपण डाळ घेतलेली आहे त्याच मापाची आपण इथे साखरही घेतलेली आहे, ती साखर आपण यामध्ये टाकायची. आणि याला कधी कमी जास्त फ्लेमवर हाय फ्लेमवर आपण याला हलवत राहायचं आहे. आता तुम्हालाही माहिती आहे साखरचं पाणी सुटतं, तर जिथपर्यंत साखरला पाणी सुटत नाही, जिथपर्यंत आपली डाळ अशी ओली चिकट वगैरे होत नाही साखरच्या पाण्याने, तिथपर्यंत आपण याला हलवत राहायचं आहे. आणि याला आपण कमी जास्त फ्लेमवर, आधी हाय फ्लेमवर, नंतर मग मीडियम फ्लेमवर आपण याला हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपल्या डाळला पाणी पण सुटलेलं आहे. याला हलवत राहायचं आहे, आपण कंटिन्यू हलवायचं आहे, ठीक आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपल्या डाळला जे चांगलं पाणी वगैरे सुटलेलं आहे. अगदी आपल्याला इथे 10-15 मिनटं लागतात डाळ शिजवायला, जिथपर्यंत म्हणजे शिजवायला नाही, जिथपर्यंत आपल्या डाळला पाणी वगैरे येत नाही तिथपर्यंत. तर इथे आपली डाळ वगैरे जी शिजून झालेली आहे आणि इथेच आपण वेलदोडे जे आपले बारीक करून घेतलेले आहेत आणि ते आपण यामध्ये टाकलेले आहेत. डाळला चांगली तुम्ही बघू शकता इथे उकळी आलेली आहे आणि इथे आता आपली जे डाळचं पाणी वगैरे आहे ते जास्त नाही राहिलं आहे. आणि आपण डाळला जिथपर्यंत डाळ आपली कोरडी होत नाही तिथपर्यंत आपण याला हलवत राहायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आपली डाळ जी आहे ती ऑलमोस्ट झालेली आहे. आणि डाळ ज्याच्याने तुम्ही म्हणजे बारीक करता गाळता वगैरे असं त्याच्याने तुम्ही करू शकता. तर इथे ना आम्ही चाळणी वगैरे घेतलेली आहे. तर तुम्ही काय घेता ते म्हणजे ज्याच्याने तुम्ही बारीक करता पुरण वगैरे ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे आता आपण जे आपलं पुरण आहे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपण जे पुरण ते बारीक करायला घेतलेलं आहे.
आणि इथे जे आपली रवा गाळीची चाळणी जी असते ना ते आम्ही इथे यूज केलेली आहे. कॉज जे आमचं ज्याच्याने आम्ही पुरण बारीक करतो ते दिसत नव्हतं. ऑब्व्हियसली असंच होतं काही ना काही बनवायचं असलं तर. सो म्हणून आम्ही इथे चाळणी घेतलेली आहे आणि त्याला आता आपण चांगलं बारीक करून घ्यायचं पुरणाला एका चमच्याने वगैरे असं. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडता का तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. सांगायला काही जाणार नाही आहे गाईज तुम्हाला. आणि ऑब्व्हियसली आत्ता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे म्हणजेच आंब्याचा सीझन. सो इथे उद्या किंवा परवा आपण इथे आंब्याचे रसची रेसिपी आपण इथे टाकणार आहोत. तर स्टे ट्यून गाईज. तुम्हाला नक्कीच भेटेल आंब्याची रसाची रेसिपी. आणि इथे आपलं जे पुरण आहे ते आपण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. इथे आपण पुरण जे आता आपलं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आपलं पुरण कसं झालेलं आहे. आणि जसं तुम्ही आमच्या जर स्टाईलने करसाल म्हणजे जसं आम्ही करतो जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही तसं केलं तर आपली जी पुरणाची पोळी आहे ना ती फाटणार नाही. आणि तर तुम्ही बघू शकता की आपलं जे पुरण वगैरे आहे ते कसं झालेलं आहे. आणि इथे जे आपण कणिक वगैरे आहे जी आपण आधीच मळून घेतलेली होती. इथं आधीच आपण कणिक जी ती तयार करून घेतलेली होती. आणि तुम्ही बघू शकता आपली कणिक पण इथे रेडी आहे. कणिक आपण इथे 10-15 मिनटं आधीच करून घेतलेली होती आणि साईडला ठेवली होती झाकून. आणि जर तुम्ही कणिक थोड्या वेळा आधी करसाल जसं मी सांगितलं की कणिक थोड्या वेळा आधी आम्ही करून ठेवलेली होती. आणि जसं पुरण मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही असं करसाल ना तर आपली पुरणपोळी जी आहे ती फाटणार नाही. पुरण आपलं बाहेर येणार नाही. आणि जे आपण उंडा आहे तो आपण इथे घेतलेला आहे. आणि याला एक असं पुरी टाईप आपण हातानेच बनवून घ्यायचं आहे. आणि आपण जो कणिकचा उंडा आहे ना तो जास्त नाही घेतला आहे, छोटा घेतलेला आहे. आणि त्याच्या याच्याने आपण जे पुरण आहे ते आपण जास्त घेतलेलं आहे. म्हणजे कणिकचा जो आपला उंडा होता जो आपण कणिक घेतलेली आहे ती आपण एकदम कमी घेतलेली होती. आणि त्याच्या आपली जे कणिकचा उंडा आहे त्याच्या अनुसार जे आपलं कणिक पुरण आहे ते आपण इथे जास्त घेतलेलं आहे. हो मला बोलायला सुचलं नाही म्हणून मी थोडा वेळ घेतला. तर इथे आता आपण जे आपला उंडा आहे तो तयार करून घेतलेला आहे. आणि त्याला आपण चांगलं असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे ते बाहेर नाही येणार. तर आता इथे आपण जी आपली पुरणपोळी आहे ती आपण इथे लाटायला घ्यायची आहे. आणि आपण इथे हलक्या हाताने आपली जी पुरणपोळी आहे ती आपल्याला लाटायला घ्यायची आहे. जास्त एकदम जोर नाही लावायचं म्हणजे ती फाटल. आपण हलक्या हलक्या हाताने इथे आपण पुरणपोळी लाटायची आहे. आणि पुरणपोळी जास्त करून फेस्टिवल वेळ किंवा काही असेल तर आपण काही बनवतो. बट हो आमच्या घरी असंच नॉर्मली पण बनवतात. तुम्ही कसे बनवता म्हणजे फेस्टिवल असल्यावर बनवता की नॉर्मली पण आय थिंक नॉर्मली पण बनवतात मे बी आय डोंट नो. आणि पुरणपोळीवर तूप गावरान तूप खूप छान लागतं. सर्व खाता आय नो दॅट. बट मी तरी तुम्हाला सांगेन की तुम्ही पण खाऊन बघा कारण की माझं सांगायचं काम आहे. जर मी नाही सांगितलं तर तुम्हाला कसं काय समजेल. सो इथे आता आपण जे गावरान तूप आहे ते आपण याच्यावर तव्यावर टाकून घेतले आहे. आणि दोघी साईडने आपण चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे पुरणपोळीला. तर आता इथे आपण जी आपली पुरणपोळी दोघी साईडने होऊ दिलेली म्हणजे एका साईडने आपली पुरणपोळी जी ती ऑलमोस्ट झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपली पुरणपोळी चांगली फुलते पण आहे. आणि याच्यावर मस्त गावरान तूप वगैरे टाकायचं खूप छान लागते. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुम्हाला अजून कोणती नवीन रेसिपी हवी असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हाला पण समजेल कोणता व्हिडिओ टाकायचा तुमच्याकरता आणि कोणता नाही. तर आणि इथे जे आपली पुरणपोळी तुम्ही बघू शकता किती छान फुललेली आहे आणि किती छान झालेली पण आहे. तर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तुमच्या फ्रेंड्स वगैरे यांना शेअर करा, त्यांना दाखवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. लव यू ऑल गाईज.